नागपुर में नशे के खिलाफ चलाए जा रहे ऑपरेशन थंडर अभियान के तहत तहसील पुलिस ने बड़ी कार्रवाई करते हुए एक युवक को गिरफ्तार किया है। आरोपी के कब्जे से 12.34 ग्राम एमडी ड्रग्स बरामद की गई है, जिसकी अनुमानित कीमत 1,23,400 रुपए बताई गई है। तहसील पुलिस को गुप्त सूचना मिली थी कि ईदगाह के पीछे रेलवे क्वार्टर के पास एक युवक एमडी ड्रग की डिलीवरी लेने आने वाला है। सूचना के आधार पर पुलिस ने पंचों की मौजूदगी में छापा मारकर 25 वर्षीय मोहम्मद सुफाइन मोहम्मद नासिर को हिरासत में लिया। तलाशी के दौरान उसके पास से 12.34 ग्राम मेफेड्रोन मतलब एमडी ड्रग्स बरामद हुई, जिसकी कीमत करीब 1,23,400 रुपए आंकी गई है। पुलिस ने आरोपी के खिलाफ एनडीपीएस एक्ट की धारा 8C और 21B के तहत मामला दर्ज कर उसे गिरफ्तार कर लिया है। पूछताछ में यह भी सामने आया है कि आरोपी हैदराबाद से एमडी ड्रग्स की डिलीवरी लेने नागपुर आया था। अब तहसील पुलिस पता लगाने में जुटी है कि उसे मादक पदार्थ किसे दिया जाना था और इस सप्लाई नेटवर्क में और कौन कौन लोग शामिल हैं। ज्यामध्ये महत्त्वाचं हे आहे की हैदराबाद वरून काही लोक या ठिकाणी एमडी विकत घेण्यासाठी आल्याची जी आम्हाला माहिती मिळाली होती आमचे डीबीचे त्या ठिकाणचे इन्चार्ज PSI शेख आणि त्यांच्या टीमला, त्याच्या अनुषंगाने त्यांनी ते इन्क्वायरी केली। काही सीसीटीव्ही फुटेज मिळाल्यानंतर हे लक्षात आलं की संबंधित लोक हे काही गणेशपेठच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हॉटेलमध्ये थांबलेले होते। त्यांना चेक केलं, थोडा संशय आला। त्यानंतर त्यांच्या माहितीनुसार जो बोरियापुरा एरिया आहे त्याच्यामध्ये जो सद्दाम आहे त्याच्याकडून ते विकत घेण्यासाठी आले होते। त्याच्या अनुषंगाने त्याला ताब्यात घेतल्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी एमडी मिळालेला आहे। ती कारवाई अजून सुद्धा आमची चालू आहे। सर, एकूण किती एमडी मिळालेले एमडीचे किती आहे, कोण आरोपी आहे, काय माहिती सांगा। याच्यामध्ये निश्चितच मोठं रॅकेट उघडकीस येईल, कारण याच्यामध्ये हैदराबाद वरून या ठिकाणी नागपूरला डिलिव्हरी घेण्यासाठी आलेले होते। प्राथमिक याच्यामध्ये 12 ग्रॅम आम्हाला अद्याप मिळालेले आहे। आणखीन आमचं त्याच्यात इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे। सर, जो आरोपी हैदराबाद वरून आला तो यादी भी आलेला आहे का, यादी तिथून काही व्यवहार झाला आहे का? निश्चितच याच्यामध्ये सुद्धा आमचा तपास चालू आहे। निश्चितच हे आरोपी हे काही पहिल्यांदा आलेले नाहीये, वारंवार येत असून घेऊन जाण्याचा निष्पन्न होत आहे। त्याच्या अनुषंगाने सुद्धा आमचा तपास सुरू आहे।